मित्रांनो, नुकताच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आणि हा साखरपुडा शाही साखरपुडा होता। परंतु जसाच हा साखरपुडा पार पडला तसाच सोशल मीडियामध्ये इंदुरीकर महाराज यांच्या विरुद्ध ट्रोलिंग चालू झाली। कारण काय तर इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये साधी लग्न मुलं होतात आणि लग्नामध्ये डीजे बँड यासारख्या गोष्टींवर खर्च न करता तो खर्च देवस्थानला दान करा। ती ट्रोलिंग त्यांच्या कुटुंबापर्यंत इव्हन त्यांच्या मुलीपर्यंत त्यांच्या कपड्यांपर्यंत पोहोचली। इंदुरीकर महाराजांनी जो काही मुलीचा शाही साखरपुडा केला यामध्ये त्यांचं काही चुकलंय का? इंदुरीकर महाराज योग्य होते का की अयोग्य होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर रुपे आणि तुम्ही आपल्या चॅनलचा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पहिली गोष्ट तर ही समजून घ्या मित्रांनो की इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ज्या ठिकाणी ऑर्गनाइज होतात तो ग्रामीण महाराष्ट्र आहे आणि या ग्रामीण भागामध्ये सामान्य शेतकरी असतात। काही शेतकरी असे की ज्यांच्याजवळ एका हेक्टरपेक्षा सुद्धा जमीन कमी आहे, काहींजवळ 1 एकर शेती असते तर काही शेतमजूर असतात। अशा सामान्य शेतकऱ्यांसमोर ज्यावेळेस इंदुरीकर महाराज कीर्तन करतात त्यावेळेस त्यांचा सांगण्याचा हेतू हाच असतो की शेती विकून किंवा सावकाराची कर्ज काढून मोठी लग्न करू नका। विनाकारण एखाद्या गावातील मोठ्या माणसाने किंवा जमीनदाराने जशा प्रकारचं लग्न केलं आहे तशा प्रकारचं लग्न करायच्या राड्यात पडू नका। जमीन विकून लग्न करू नका, कर्ज घेऊन लग्न करू नका, कारण की प्रत्येकाची तेवढी ऐपत नसते। असे शेतकरी ज्यांच्याजवळ एकरभर जमीन आहे, ज्यांच्याजवळ 2 एकर जमीन आहे किंवा शेतमजूर अशी लोक यांच्या कीर्तनाला असतात। अशा लोकांमध्ये इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधन करतात। मित्रांनो, ज्यावेळेस इंदुरीकर महाराज साधी लग्न करा हे सांगतात त्यावेळेस त्यांचे शब्द हे परखड असतात किंवा बोलण्याची पद्धती त्यांची वेगळी आहे, परंतु त्याच्या मागं जी भावना आहे ती ही आहे की अशा श्रीमंत शेतकऱ्यांनी किंवा अशा शेतकऱ्यांनी ज्याच्याजवळ एकरभर किंवा 2 एकरच जमीन आहे, ज्याच्यावर त्याचं संपूर्ण कुटुंब डिपेंड आहे, त्यांनी शेती विकून किंवा सावकाराचं कर्ज घेऊन असा मोठा शाही लग्न करण्याचा विचार करू नये, कारण की त्याने त्याचं संपूर्ण प्रपंच हा डुबेल। इंदुरीकर महाराजांचे हे स्टेटमेंट बरोबरच आहे असं नाही। इंदुरीकर महाराज यांचे स्टेटमेंट हे बऱ्याचदा एकदम परखड आणि समाजाला न पचणारे असे असतात। इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये जे उदाहरणं ते देतात, जे दाखले ते देतात, त्याची भाषा ही जास्तच परखड आणि टोचणारी असते, त्यामुळे त्यांच्यावर नेहमी टीकासुद्धा होते। परंतु त्यांची भावना ही असते की गावातल्या एखाद्या जमीनदाराने किंवा मोठ्या व्यक्तीने त्याच्या मुलाचं किंवा मुलीचं जसं शाही लग्न केलं तसं लग्न एखाद्या साध्या किंवा श्रीमंत शेतकऱ्यांनी किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी करू नये किंवा एखाद्या शेतमजुरांनी तसं करण्याचा प्रयत्न करू नये। कर्ज घेऊन अशा प्रकारचं लग्न करू नये यासाठी अशा प्रकारचं प्रबोधन ते करतात। पहिला प्रश्न हा की इंदुरीकर महाराज यांनी एवढा शाही साखरपुडा का केला? मित्रांनो, इंदुरीकर महाराज हे मागील 30 वर्षापासून कीर्तन करण्याचं काम करतात आणि या मागील 30 वर्षामध्ये इंदुरीकर महाराज यांनी सतत न थांबता एकेका दिवशी 3-3 कार्यक्रमसुद्धा अटेंड केलेले आहेत। हा जो पैसा त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च केला आहे हा त्यांनी कमवलेला आहे आणि ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याची तेवढी दानत आहे त्यांनी खर्च करावा, त्याबद्दल त्यांनी कधी असं बोललेले नाही। जो पैसा आहे, ज्याने तेवढं कमवलेलं आहे, ज्याची तेवढी मिळकत आहे, तो त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणारच हे साहजिक आहे। आणि या कीर्तन क्षेत्रामध्ये 30 वर्षापासून जो माणूस फिरतोय, समाज प्रबोधन करतोय, त्या माणसाचे किती संबंध बनलेले असतील आणि किती लोकांना त्याला अटेंड करावे लागत असेल। आणि जो माणूस मागच्या 30 वर्षापासून कीर्तनकाराचं काम करतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे रिलेशन असतील, त्यामुळं अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम त्यांना ऑर्गनाईज करणंच होता, कारण की तेवढे त्यांचे रिलेशनसुद्धा आता बनलेले असतील। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये लोक येणारच होती, त्यामुळं त्याच प्रकारचं आयोजन त्यांना करावंच लागणार होतं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इंदुरीकर महाराज हे कीर्तन क्षेत्रामध्ये 30 वर्ष कार्य करणारे व्यक्ती आहेत आणि ते आता सामान्य व्यक्ती नाही आहेत। त्यांचे तेवढे समाजामध्ये रिलेशनसुद्धा आहेत आणि त्यांना आता तेवढे ते मेंटेनसुद्धा करावे लागतात। प्रश्न येतो की मग त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये अशा प्रकारचे सल्ले का दिले? मित्रांनो, ज्यावेळेस सामान्य माणूस ज्याच्याजवळ शेती ही 1-2 एकर त्याच्या पोटापुरती असते त्यावेळेस अशा माणसांनी मोठे लग्न करून स्वतःचा प्रपंच उघड्यावर आणू नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावकाराचं कर्ज त्यांनी अंगावर करून घेऊ नये, यासाठी त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारचे सल्ले दिलेले आहेत। त्याची भाषा ही थोडी जास्तच बोचरी आणि कदाचित ती चुकतही असेल। इंदुरीकर महाराज यांची कीर्तनामध्ये उदाहरणं देण्याची किंवा सल्ला देण्याची भाषा जरी चुकत असेल तर त्याच्या मागचा भाव हा योग्यच आहे। मित्रांनो, ज्याच्याजवळ पैसा नाही आहे त्यांनी मोठ्याचं अनुकरण करू नये आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये खर्च हा करणारच। मित्रांनो, समाजामध्ये सर्व व्यक्ती सारख्या पातळीच्या नाही आहेत, सगळ्यांची इन्कम सारखी नाही आहे, सगळ्यांजवळ असलेली संपत्ती सारखी नाही आहे। त्यामुळं ज्या प्रकारचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला हा जनरलाइज सल्ला होता। यामध्ये असं काही नाही की ज्याच्याजवळ पैसा नाही त्याने खर्च करूच नाही, यामागचा भाव साधा होता की जो गरीब आहे त्याने कर्ज काढून अशा प्रकारची लग्न करू नये आणि ह्या गोष्टींचा दाखला देऊन इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलाच्या किंवा त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये म्हणा किंवा लग्नामध्ये म्हणा अशा प्रकारचा खर्च करू नये आणि तो केला म्हणून ट्रोलिंग करणं हे काही योग्य गोष्ट नाही आहे। तुमच्याजवळ जर पैसा असेल तर तुम्ही तो खर्च करणारच मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये। इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बऱ्याचदा पुरुषार्थाबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे कामं करा, तुमचा प्रपंच नेटका करा, शेती नेटकी करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या मागं पुढं फिरू नका,
अशा प्रकारचे सल्लेसुद्धा इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनांमध्ये दिलेले आहेत। लग्नाबद्दल हा जो एक जनरलाइज सल्ला त्यांनी दिलेला होता, त्याबद्दल त्यांना वेठीस धरून त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी खर्च करू नये, अशा प्रकारची जी काही ट्रोलिंग चालू आहे ती काही योग्य नाही आहे। इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही कमवलं आहे ते त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा प्रपंच नीट करा, तुम्ही तुमचा पुरुषार्थ नीट करा, स्वतः पैसे कमवा, जेणेकरून अशा प्रकारचे शाही लग्न तुम्ही तुमच्या मिळकतीतून करू शकाल। तुम्ही सुद्धा मेहनत करा, स्वतःचा प्रपंच नीट करा, जेणेकरून तुमच्याजवळ तेवढी मिळकत असेल की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे समारंभ करू शकाल। राहिला प्रश्न मित्रांनो इंदुरीकर महाराजांच्या अशा सल्ल्यांचा। मित्रांनो, भारतामध्ये असे अनेक महाराज आहेत, असे अनेक बाबाबोबा आहेत ज्यांची लाईफस्टाईल ही एकदम VIP लेवलची आहे। मित्रांनो, आपल्या देशामध्ये मागील 10 वर्षामध्ये असे अनेक कथावाचक उदयास आलेले आहेत की त्यांची लाईफस्टाईल सध्या VIP लेवलची आहे आणि या कथावाचकांना, या महाराजांना राजश्रीसुद्धा प्राप्त आहे। हे जे काही बाबाबोबा आहेत हे तुम्हाला गोड गोड गोष्टी करतील, बटरिंग करण्याचं काम करतील, तुमच्या उणिवा कधी दाखवायचं काम करणार नाहीत, तुम्हाला पुरुषार्थ कधी शिकवणार नाहीत। एक लोटा जल आणि प्रत्येक गोष्टीचा हल, अशा प्रकारचे हे बाबाबोबा असतात आणि यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही, कारण ते तुम्हाला आरसा दाखवतच नाही। हे जे काही मागच्या कालावधीमध्ये उदयास आलेले कथावाचक जे महाराज आहेत हे कधी तुम्हाला टोचून बोलणार नाहीत किंवा तुम्हाला आरसा दाखवणार नाहीत आणि हे तुम्हाला कधी पुरुषार्थसुद्धा शिकवणार नाहीत। इंदुरीकर महाराज अशा प्रकारचे सल्ले देतात कारण की ते तुम्हाला आरसा दाखवत आहेत, ह्या तुमच्यातल्या कमतरता आहेत, ह्या आपल्या समाजातल्या कमतरता आहेत, ज्या परखडपणे ते मांडत आहेत। चांगली गोष्ट ही कटू असते, हे वास्तव आहे। कोणालाही स्तुती ऐकायला आवडते, टीका कोणालाही आवडत नाही, मग ते इंदुरीकर महाराज असो की आपण असो। समाजामध्ये आज जे गोडगोड बोलणारे महाराज आहेत, जे तुम्हाला मूर्ख बनवत आहेत, तुमच्यातला पुरुषार्थ गमावत आहेत, अशा महाराजांचा सध्या देशामध्ये बोलबाला आहे। अशा महाराजांच्या सभा, अशा महाराजांच्या कथा महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाईज होत आहेत, यांना राजाश्रयसुद्धा प्राप्त आहे। त्यामुळे मित्रांनो, इंदुरीकर महाराज यांनी एक बाप म्हणून त्यांच्या मुलीसाठी जे काही केलं आहे ते योग्यच आहे। त्यापासून इतरांना त्रास व्हावा असं त्यामध्ये काही नाही आहे। ज्याची ऐपत आहे तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये अशा प्रकारचा खर्च करेलच, परंतु ज्याची मिळकत नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, त्यांनी जमीन विकून किंवा कर्ज करून अशा प्रकारचे लग्न करू नये, हाच यामागचा सरळ सल्ला आहे किंवा सरळ उद्देश आहे। तुम्ही तुमचं काम योग्य करा, आई वडिलांची सेवा करा, पैसा कमवा, तुमचा प्रपंच नेटका करा। सोसायटी अशीच आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे तो खर्च करणारच आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सल्ला देऊ शकतो। ज्याच्या खिशात पैसा नाही आहे, ज्याचा प्रपंच नेटका नाही आहे, त्याला अशा प्रकारचे सल्ले देण्याचा अधिकारसुद्धा नसतो। ही वास्तविकता आहे। समाजामध्ये तुम्ही यशस्वी असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर का तुमचा प्रपंच नेटका आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहात, तरच तुम्ही अशा प्रकारचे काही सल्ले कोणाला देऊ शकता। विनाकारण हातामध्ये मोबाईल आहे आणि कुठेही आपण कमेंट करू शकतो, त्यामुळं कमेंट करू नका। पहिले स्वतःकडे पहा, आपण आपल्या लाईफमध्ये काय अचीव केलेलं आहे। इंदुरीकर महाराज समाजाच्या ज्या स्तरावर पोहोचले, त्या स्तरावर पोहोचल्यानंतर व्यक्तीला पैसा हा प्रॉब्लेम नसतो, प्रसिद्धी असते, त्यामुळं समाजामध्ये काही रिलेशनसुद्धा असतात आणि त्यामुळं अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम जर ऑर्गनाईज केला तर त्याचं स्वरूपसुद्धा मोठं असतं।